कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मुंबई शहरात गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरीज गेलेत एका नवीन मिशनवर. पत्रकाराच्या भूमिकेत त्यांनी जाणून घेतली लोकांची मतं आणि न्यूजच्या माध्यमातून पोहोचवला जनतेचा आवाज. मामा एक प्रश्न विचारू काय तुम्हाला? हे हिंदी बोल रहा है अभी क्या करने का? भावा एक प्रश्न विचारतो. सर 2 मिनिट फक्त 2 मिनिट वेळ काढा हो सर. माहिती देऊ शकतात का थोडं? नमस्कार काकाजी. नमस्कार मॅडम, मी तुमच्यासोबत बात करू शकतो का? लोक नुसते तोंडाडं बघणार तर आणि पळून जाणार साईडला, विचाराय काहीतरी गेलं तर. नमस्कार, मी आहे दीपक कोळी, आपला लाडका प्रेमबंधू. माझा टास्क सुरू झाला आणि मला भर हवेवर आणि भर मार्केटमध्ये सोडलं गेलं. जिमचा व्यायाम बरं काय तालमीतला व्यायाम बरं? तालमीत लागू ओरिजिनल में. आजकाल के दिवस के कारण में पता है क्या? तुम्ही मुख्यमंत्री बनलायच तर तुम्ही त्या दिवसाची सुरुवात काय कराल? जो गरीब लोगों के लिए दान करेगा. मला पुन्हा जन्म भेटला तर तुम्ही कशा बनशाल? पुन्हा जन्म भेटला तर पुन्हा जन्म नको, आता हेच बरं आहे, आता हेच बरं आहे. आपका वाइफ की आदत कैसी है? लाठी मारती है यार मेरे. कॅमेरामॅन सचिन दादा सोबत रामा सोनवणे. चल भाऊ सिटीत. हाय मॅम. ओ माय, आली रे आली, आता आमची बारी. नाही पहिला जरा धगधग होतं, पण म्हणलं आयला काय बोलायचं आहे, बोलायचं तर आहे खणखणीत, त्यामुळे लय विचार करायला नाही म्हणलं. चला तयार आहात? हा तयार आहो. सो 3, 2, 1 रोल. ऋषिकेश, मला एक प्रश्न पडलाय. मला बी पडलाय. ओके, युवा जी आजकालची आहे ती बर्गर, पिझ्झा, पार्टीज हे सगळं करते, पण त्यांचा फोकस जिम आणि डाईट वरती आहे का? अहो हेच विचारण्यासाठी मी मीडियामध्ये गेलतो. जिम केली पाहिजे की नाही? जिम केली पाहिजे. तुम्ही करताय? नाही, आम्ही नाही करतो. आणि जिम नाही केल्यावर काय होते? शरीराला आजारी पडणार शरीर. मग तुम्ही आता करत नाही, तुम्ही आजार आहे काय? नाही, आजार नाही. पण जिमनं माणसं मरत आहेत असं कळालं. असं काय नाही, तुमच्याशी बोलतोय, पुढे जाऊन काय होणार तुम्हाला माहिती आहे, मला माहिती. तुम्हाला माहित नाही, मला बी माहित नाही. सगळं काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, चांगलं म्हणजे चाललं पाहिजे, सगळं काय केलं पाहिजे. एका जागेवर बसून तर होत नाही ना. परमेश्वराला धन्यवाद. मला वाटतं की सिटीत आपलं गाव गाजतंय. कॅमेरामॅन योगेश परब आणि मी रिपोर्टर ऋषिकेश चव्हाण. व्हिडिओ बघितला आणि तेव्हा मला कळलं की ह्यांनी काय काय केलंय. तर ते सगळं बघून मला असं वाटलं की काय मजा केली म्हणजे ह्यांनी. म्हणजे जे शिकवलेलं, जे सांगितलेलं ते सगळं त्याने केलंच आहे. आता वळूयात थोड्या झणझणीत आणि मजेदार अशा बातम्यांकडे जे आपण येत आहेत मुंबई मॅन्शन कडून. पहिली बातमी आहे उडत आली आहे वादळासारखी. आता वादळ म्हटल्यावर तुम्हाला कळत असेल की पवन म्हणलं. आता पवन पहिल्या आठवड्यात बोललाच नव्हता आणि आता एवढं तिसऱ्या आठवड्यात एवढं बोलतोय की ऐश्वर्याला बोलूच देत नाही. आणि आता काल एवढं हे म्हणला की ऐश्वर्याला पोत्यात बांधून फेकून देऊ. हे नेमकं काय कळनाच झाले. दुसरी बातमी आहे शत्रुघ्न बद्दल. शत्रुघ्न एकच गोष्ट 4, 5, 6 वेळा बोलतो. आमची विनंती आहे की एकाच टिपऱ्यात बोलून टाकावं. हा खूपच छान बोलला. मध्ये टेलिप्रॉम्प्टर कधी बघत होता हा पण तेव्हा मी असं झालं की ऋषिकेश बघायचं नाही आपल्याला बाळ. महाराष्ट्रात सध्या झी मराठी प्रस्तुत चल भावा सिटीत या या शोचे चर्चा या शोचे चार्जर वाढत चालले आहेत. भरलेले ब्रेडचे पॅकेट किचनच्या डस्टबिन मध्ये सापडले आहे. काय आहे या मागचं रहस्य? दुसरी बातमी, अक्षता आणि क्रिशच्या एलिमिनेशन नंतर मुंबई मॅन्शन मध्ये असलेल्या बावळा गँग मध्ये थरकाप उडालाय. स्वतःच्या स्वार्थासाठी कावळा गँग सोबत जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न.
ते नेमकं कळलंच नाही, बावळा गँग आणि कावळा गँग. अरे बावळा गँगच्या नादाला लागून बघा, मग कळेल तुम्हाला. आणि ते गँगच्या नादाला लागू ना, फक्त माझ्या नादाला लागा, मग सांगतो. घेऊन आलो आहे एक नवीन विषय जो आहे थोडा गंभीर, थोडा इमोशनल आणि अविस्मरणीय. म्हणजेच आपलं पहिलं प्रेम. काय असतं आपलं पहिलं प्रेम? खरंच लोक विसरतात का आपल्या पहिल्या प्रेमाला? तर चला बघू आपल्या मुंबई सिटीत काय म्हणणं आहे लोकांचं या पहिल्या प्रेमाबाबत. इंटरेस्टच नाही प्रेम मध्ये. इंटरेस्ट नाही असं का? ओनली फोकस ऑन गोल्स. पहिलं प्रेम तर नाही झालेलं कारण आणि आता अजूनपर्यंत मी पण अनमॅरिड आहे. बोला. इकडे लोक प्रेमाबद्दल बोलायला सुद्धा लाजतात. आपने कभी पहले प्यार किया? नाही. तुमने? हाँ. कब से हुए आपसे प्यार? 8th क्लास से. फिर बाद में? उसके बाद हमारा 12th में ब्रेकअप हो गया क्योंकि उसको अपने करियर पे फोकस करना था. आपल्याला भरपूर लोकांशी बोलणं झालेलं आहे या धगधगत्या सिटीत, या बिझी सिटीत, की नेमकं पहिलं प्रेम काय असतं. मुंबई मॅन्शन मध्ये प्रत्येक जोडीची कम्पॅटेबिलिटी चेक करताना सिटी सुंदरींना बसला शॉक. आणि नेहमीच्या जोड्या बदलल्यामुळे सिटी सुंदरी झाल्या नाराज. तर गावरान ब्रोज म्हणाले, काही झालं तरी खेळात टिकून राहू आणि जिंकूनच जाऊ. सगळी मुलं एका बाजूला या, सगळ्या मुली एका बाजूला या. प्रश्न विचारायच्या आधी ऑब्व्हियसली आपला एक छोटासा जो फ्रेंडशिप बँड आहे, ज्याला आपण म्हणूया हुई हुई फ्रेंडशिप बँड. हुई हुई बँड आणून लावा प्लीज ऐश्वर्याला. मी हे एका शो मध्ये बघितलेलं जिकडे त्यांना शॉक असे भेटायचे आणि त्यांचे रिॲक्शन्स तर खूप स्कॅरी होते. सो मला खूप घाबरायला होत होतं. मी प्रश्न विचारीन, तुला उत्तर लिहायचंय आणि मग त्यात प्रश्नाचं मी तुला विचारेन की खरं उत्तर काय, जे आमच्याकडे ऑलरेडी आहे ते मॅच झालं पाहिजे. जर मॅच नाही झालं तर तो शॉक तुला बसेल. ओके. पहिला प्रश्न, ज्याने पवन डुक्कर पकडतो त्याला काय म्हणतात? एक सेकंड, पण मला माहिती आहे कारण त्यांनी मला त्याचं एक सोपं नाव सांगितले आणि तो ते सगळीकडे बोलतो. आय होप इकडे पण तो तेच बोलेल. नीलस, काय उत्तर? फासा. डुकराची फासी. तू फासी बोलतोस की फासा बोलतोस? फासा. हा, पण फासी फासा सर सेमच आहे. पटेटो पटाटो. नाही, फरक आहे दोन्हीमध्ये. फाशी वेगळी गोष्ट आहे. फासा इज अ ट्रॅप. ओके. फाशी इज समथिंग एल्स. आय थिंक की मी ओव्हर कॉन्फिडेंट झाली कारण मला असं वाटलं की अरे मला तर सगळंच माहिती आहे. त्यामुळे आय एम सॉरी. ओके सर. पण पवन, हा मी तुला सांगेन तेव्हा. आर यू रेडी? 1 2 3. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.